हॅलो. तर बरेचसे व्हिडिओ माझे कामांच्या गडबडीमुळे एडिटिंग झाले नाही आणि पोस्टही झाले नाही. तर दिवाळीमध्ये जेव्हा आम्ही घरी गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हे आमचं घर आहे, ज्याचा बघेल मी लवकरच होम टूर देईन. खूप सुंदर आहे हे असं पूर्ण. अँड लेट्स गो. आज आमची सवारी नेक्सॉनमध्ये. गाडीचे 3 वर्ष झाले तरी आपण त्याचे कागद काढले नाही. आपण जायचं का राजस्थान? हा चला. दोन दिवसात काय होईल बाबा? 4 दिवस ओ मी माहेरी चालली. काय बुधवारी जाऊन आपण बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार 4-5 दिवस टाकले का? ओ मी माहेरी चालली ना, पण मला नाही जमणार. गुरुवारी भाऊबीज आहे ना, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवस झाले. दाखवा. एक गाणं बंद करा जरा. हे जायचं का लष्कर? थांबा जरा. आमच्या दीदी अमेरिकेहून आम्हाला व्हिडिओज फोटोज टाकतायत मस्तपैकी. USA मध्ये त्यांचं सेलिब्रेशन चालू आहे, दिवाळी सेलिब्रेशन. छान टाकले. आकाश कंदील छान केले, मस्त केले. मोहित दादांचं बघितलं गेले. अरे बापरे, दाबेलीचा मसाला वगैरे किती भारी बनवलंय. आमच्या राजदादांनी आणि दीदींनी मिळून दाबेली बनवली आहे पॉटलक साठी. ह्या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्यांच्या थोड्याशा मी ऍड करून देईल त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. मस्त मस्त बनवले त्यांनी आणि त्यांचं सेलिब्रेशनच्या व्हिडिओ पण मी ऍड करेल याच्यामध्ये. कोणतं धरण आहे हे? एकच दरवाजा ओपन आहे त्याचा. इकडे हॅलो फ्रेंड्स, मी लष्करा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सो आज आम्ही आलेलो आहोत आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. तर आम्ही कुलदेवीला मोस्टली धारला जातो, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये धार इथे आमची कालिका देवी कुलदेवी आहे. पण पूर्वीपासून ज्या लोकांना धारबद्दल माहिती नव्हतं, तर अशी मान्यता होती की शिरूड येथे सुद्धा देवीचं ते स्थान आहे. सो हे दगडी बांधकाम असलेलं देवीचं मंदिर, खूप सुंदर मंदिर होतं. लास्ट टाईम इथं आम्ही आलो होतो, पण आता मंदिराचं बांधकाम चालू आहे. हा तर हा जो आहे ना, हा देवीचा गाभारा आहे. आणि पूर्ण सो इथून अशी एंट्री आहे देवीची. देवीच्या मंदिरात येण्यासाठी इथून एंट्री आहे आणि इथे असं पूर्ण वाड्यासारखं जुनं बांधकाम होतं. आणि हा पूर्ण असं म्हणजे आपल्या किल्ल्यांना कसं, त्यामुळे मी तुम्हाला क्लोज दाखवते, किल्ल्यांना कसं असं पूर्ण कंपाऊंड असतं, दगडी कंपाऊंड, तसं पूर्वीच्या काळी बांधलेलं हे असं कंपाऊंड होतं. आता बऱ्यापैकी गोष्टी अपडेट होत आहेत आणि कालांतराने मंदिरं वगैरे हे ढासळायला लागतात आणि पाणी पावसाचं हे खूप रिस्की असतं. त्यामुळे त्याला वेळोवेळी थोडंसं बांधकाम वगैरे पक्कं करणं गरजेचं असतं. त्यामुळे आता बघू शकता तुम्ही इथे पूर्ण नवीकरण, आपण जे म्हणतो नूतनीकरण चाललं आहे. आणि लवकरच खूप सुंदर मंदिर बांधण्यात येईल. आता टेम्पररी देवीची जी मूर्ती आहे ती ह्या इथे ठेवण्यात आलेली आहे. ह्या इथं डेकोरेट केलेलं आहे ना, इथून आता आपण जाऊया मध्ये, तर इथं देवीची मूर्ती ठेवण्यात आली. इथे आपण पाय वगैरे धुवून आणि आत देवीच्या दर्शनासाठी जाऊया. सो लेट्स गो. तर वर्षातून म्हणजे आमचं असं आहे की आम्ही वर्षातून एकदा कंपल्सरी कुलदेवीला जातो, दरवर्षी जातो. आणि ह्या वर्षी आमचं कुलदेवीला जाणं राहिलं होतं, जे धारला आम्ही जात होते. तर आम्ही ते म्हटलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जाऊया, पण त्याच्या आधी आपण इथे जे शिरूडला आहे मंदिर तिथे जाऊन येऊ, कारण ऑफिस वगैरे असं बांधतायत.
अच्छा 2 वर्ष लागतील, म्हणजे टोटल बांधकामाला 2 वर्ष लागतील. सो चला आता आपण देवीचं दर्शन करूया. जसं मी तुम्हाला दाखवलं की सध्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे. मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळे देवीची जी जुनी हेमाडपंथी किंवा ओरिजिनल मूर्ती आहे ती सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं आहे. बांधकामाच्या वेळी मूर्तीला धोका पोहोचू नये किंवा तिचे कोणत्याही प्रकारचे खंडन होऊ नये, कारण अशा वेळी ही दाट शक्यता असते. सो अशामुळे शासन व्यवस्थापन व पुजाऱ्यांनी ती मूर्ती सरकारी विभागाकडे सुरक्षित ताब्यात दिलेली आहे. बांधकामाची सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर मूर्ती पुन्हा योग्य विधीपूर्वक मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येईल. आता तसं धरा. तुम्ही इथून हात टाका, असं एक एक वस्तू घेऊन वरती टाकायची याच्यात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु कालिके रूपिणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. बागडा पण घेऊन जा. आता वटीची पूजा करून घ्या. आता हात लावा वटीला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु कालिके रूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शमितां परमेश्वरी बोल आई कालिका माता की जय. बोल अम्बे माता की जय. पूजा पर्याला सुख शांती समृद्धी बल बुद्धी साथ देह लागू काही भूलचूक झाली असेल क्षमा कर. जय माताजी कालिका माता की जय. बोल अम्बे माता की जय. परत घेऊन जायचे, घरच्या खायच्या गव्हात टाकून द्यायचे. हा फुल आहे. सो इथे काही दिवसांसाठी हे मंदिर इकडे स्थलांतरित केलेलं आहे आणि इकडे शंकर भगवानांची पिंड आहे. ओम नमः शिवाय. त्यानंतर आम्ही गेलो पाटणा देवीला. पाटणा देवी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पौराणिक, धार्मिक व निसर्गरम्य ठिकाण आहे. मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी डोंगरी नदीच्या काठी वसलेलं आहे. हे मंदिर एक शक्तिपीठ असून देवी चंडिका देवी ही या क्षेत्राची कुलस्वामिनी मानली जाते. ह्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झालं. जळगाव जिल्हा देखील त्याला अपवाद नाही आणि जळगाव जिल्ह्यामध्येच असलेलं हे चाळीसगाव तालुका, त्यातही प्रचंड नुकसान झालं आणि पाटणा देवील हे क्षेत्र देखील पूर्णपणे पाण्याखाली होतं. सो याआधी आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा एक साधारण पूल होता, त्याच्यानंतर हा एक चांगला भक्कम पूल बांधला आणि हा पण पाण्याखाली होता. तर खूप जास्त नुकसान झालं त्यावेळी. मोठा धबधबा आहे. चालू आहे का पाणी? हो. आणि इथून आपण जाणार आहोत. थांबावं, मला भीती वाटते. मला माकडांची प्रचंड भीती वाटते. ओ थांबा ना, ते माकड आहे तिथे, म्हणूनच सांगते थांबा. सो इकडनं चढल्यानंतर असं आपण एंटर होतो मंदिरामध्ये. सो लकीली आज आपल्याला काहीच गर्दी नाही लागली आहे. आपलं खूप निवांत छान दर्शन होईल. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, शंकर. मेन देवीच्या म्हणजे
चंद्रिका देवीच्या गाभाऱ्यात. की दिवाळीचे दिवे लावले. पार्वतीचं जागृत शक्तीपीठ आहे, बघितलं का? जय देवी चंडिका माता. कायम भारी वाटतं, मस्त आहे इथे. डोंगर आहे. वातावरण थोडंसं हे झालंय. ही जी माहिती आहे मी इथे पोस्ट करून देईल, सो तुम्ही पण नक्की ती याच्या देवीच्या मंदिराच्या मागची जे स्थानाचं जे महत्त्व आहे किंवा महात्म्य आहे ते तुम्ही वाचा. आणि यज्ञाचा बिझनेस बरोबर. सो अशी होती आजची आमची टूर ट्रिप. आता पुढे आम्ही घरी जाऊ आणि काही रस्त्यात झालं, काही रस्त्यात अजून काही स्पेशल झालं तर मी नक्कीच शेअर करेल. बट दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.